पाहिलं, चित्र अगदी बोलकी आहेत. गेल्या 4 दिवसामध्ये म्हणजे 4 जुलै ते 8 जुलै या दरम्यान वसई, विरार, नालासोपारा या परिसरामध्ये काय घडलंय ही ती बोलकी चित्रे. गेल्या दिवसापासून तुम्ही सगळं पाहताय, सगळं अनुभवताय. त्यामुळे नेमकं काय घडलंय हे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाहीये. मात्र यामध्ये मूळ नेमकं कोण जबाबदार आहे या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. मुळामध्ये मी स्वतः विरार परिसरामध्ये राहतो, त्यामुळे आज मी कसा ऑफिसला आलोय हे मलाच माहितीये. त्यामुळे एकूण ज्यांनी प्रवास केलाय गेले 4 दिवसामध्ये त्याची ही चित्र जी आहेत ती तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाले असेल. कोण असेल, रेल्वेचा प्रवास जो आहे तो अंधारातून 2 वाजता देखील करताना तुम्हाला दिसला असेल, रेल्वे ट्रॅक वरून दिसला असेल, हे पाणी सगळं दिसलं असेल, सगळं दिसलं असेल. पण यामध्ये जबाबदार कोण हे आपल्याला चित्र दाखवण्यामध्ये हे आपल्याला भोगावं लागतंय. यासाठी कोण जबाबदार आहे हे समजून घेणं पहिलं तर महत्वाचं आहे. मी पुढच्या स्लाइडला जातो. म्हणजे हे सगळे चित्र तुम्ही बघता, हे रात्री 2 वाजता ते प्रवास करत होते, रात्रीच्या अंधारात फ्लॅश लावून. अशा प्रकारचे ट्रॅक्टर्स जे आहेत ते म्हणजे हे दरवर्षीचं झालंय. म्हणजे 2017 पासून 12 पासून हे चित्र आपण पाहिलेलं आहे. आता यासाठी जबाबदार कोण, तर ते पुढचे तुम्हाला एक चित्र दाखवतो, एक इमेज दाखवतो. या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल बहुजन विकास आघाडी यांची किती वर्षे या वसई विरारमध्ये सत्ता आहे. तर जवळपास 2009 मध्ये जेव्हा पहिली महापालिका स्थापन झाली वसई विरारची, त्यानंतर यांची पहिली 2010 ला जी निवडणूक झाली ना, तिकडे यांची सत्ता आली. आणि पाहताय त्यानंतर लागोपाठ म्हणजे 2015 असेल, 26 असेल, अजूनपर्यंत त्यांची एक हाती सत्ता आहे. आता या एक हाती सत्तेला अजूनपर्यंत भाजप जो आहे तो आता कुठेतरी 43-44 या जागाने जिंकून थोडाफार कमी करू शकलेला आहे. मात्र बहुजन विकास आघाडीची ही एक हाती सत्ता आहे. जवळपास 16 वर्ष, 1 दशकाहून अधिक ही त्यांची सत्ता आहे. मात्र हे चित्र जे आहेत ते आपल्याला गेले कित्येक वर्ष, म्हणजे मला एका पत्रकाराशी मी संवाद साधला या संदर्भामध्ये. ते काय म्हणाले माहितीये, 2012च्या पाण्यामध्ये मी एवढा पूर जो आलेला त्याच्यामधून चालत जात होतो आणि हे चित्र मी तेव्हापासून पाहतोय, 2012 पासून. आणि ही सगळी जी बहुजन विकास आघाडीची सत्ता, ही महापालिका तुम्हाला पाण्यामध्ये डुबताना पाहिलेली असेल. म्हणजे लोक टीका करत होती अशा प्रकारची की तुम्ही ही जी महापालिका एवढी काचेची बांधलेली आहे कित्येक वर्षापासूनची, याच्यामध्ये एवढा खर्च करलेला आहे, ती एवढा खर्च केलेली महापालिका तुमची पाण्यात डुबलेली आहे. मग तुम्ही आमच्या जनतेसाठी काय करणार? जी तुमची महापालिका जी सत्ता भोगते ती महापालिका स्वतःच्या प्रशासनाला वाचवू नाही शकत, तिकडे त्यांचे ऑफिसेस जे आहेत ते भरू जाऊ शकत नाही त्यांच्या अधिकाऱ्यांना घेऊन, तर ती आपल्याला काय सांभाळणार आहे? अशा प्रकारची टीका ही त्या महापालिकेवरती झाली. पुढे मी सांगतो, आता अजून पुढे एक इमेज देतो. इथे तुम्ही पाहत असाल, आता जर जनजीवन जर तुम्ही पाहिलं असेल, घराबाहेर तुमची कचरा गाडी येत नसेल, पाणी भरलेलं आहे, इंटरनेट कनेक्शन नाहीये, मोबाईलवरती कुणाचा कॉल येऊ शकत नाहीये, वीज कित्येक तास गेले 2 दिवस ही नालासोपारा आणि विरार परिसरामध्ये वीज आलेली नाहीये. आणि का, तर यांचे टॉवर जे आहेत ते देखील पाण्यामध्ये गेलेले आहेत. नेटवर्क टॉवर्स पाण्यामध्ये गेलेले आहेत. पाणी जिथून सोडतात त्याचा पंप दिसत नाहीये, त्यामुळे पाणी येत नाहीये. पाणी गढूळ येत आहे, ज्यांच्याकडे येत आहे ती गोष्टच वेगळी. आता ही कचऱ्याचा भाग हा मी तुम्हाला वेगळा दाखवतो, मुद्दाम दाखवतो. म्हणजे या महापालिकेला एखाद्या कंत्राटदाराने ठरवलं की कशा प्रकारे चुना लावायचा, तर तो कसा लावला जाऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवतो. मुळामध्ये लोकसत्तेमध्ये ही आलेली बातमी आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की रंगरंगोटी करून फसवणुकीचा प्रयत्न केलेला आहे. या गाड्यांची रंगरंगोटी झालेली. ही गाडी कुठून आल्या? ज्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या होत्या, म्हणजे कित्येक वर्ष राबवलेल्या त्यांनी, त्या गाड्यांना वसई विरारमध्ये आणलं, त्याला रंगोटी केली, त्याची डागडुजी केली आणि वापरात आणल्या. जेव्हा ही बातमी लोकसत्तामध्ये आली त्यानंतर त्या गाड्या अजूनही एक विरार वेस्ट मध्ये ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये 20 गाड्या अशाच पडलेल्या आहेत. आता ते पूर आलेला आहे त्यामध्ये गेलेल्या आहेत, त्या म्हणजे भरल्या गेलेत पाणी बिणी, त्यामध्ये ती गोष्ट अजून वेगळी. पण हे अजूनही त्या गाड्या तिथेच आहेत. आणि आता म्हटलं जात आहे की हे कचरा वाहतूक करणारे जे गाड्या आहेत त्यांना वाहन फिटनेस जे आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर ते चालून देऊ. अशा प्रकारची ही एकूण परिस्थिती जी आहे ही कचरा गाड्यांची. आज कचऱ्याच्या गाड्या देखील येत नाहीये या परिसरामध्ये, आणि हे आले तर कंत्राटदार असे चिपकवतात महानगरपालिकेला. म्हणजे इकडूनच कारभार दिसून येतो की कशा प्रकारचा यांचा कारभार आहे. पुढची इमेज मी तुम्हाला दाखवतो. अजून एकूण या सगळ्या परिस्थितीवरती काही करण्याचा प्रयत्न झालेला का, तर झालेला.
एक निरी IIT म्हणून एक अहवाल आहे. या अहवालाची शिफारस जी आहे ती 2023 अगोदर करण्यात आली होती. आणि या अहवालचं काम काय होतं, तर जिकडे जिकडे पूर परिस्थिती होतीये त्या परिस्थितीवरती काम करणं, म्हणजे कुठे पाणी साचतंय, का साचतंय याचा अभ्यास करणं, आणि याला देखील कोट्यवधी रुपये ही शिफारस तयार करण्यासाठी, हा अहवाल तयार करण्यासाठी गेलेले आहेत. आणि त्यानंतर मुख्य फाइंडिंग्स जे आहेत ते आलेले आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवतो. पूर परिस्थिती रोखण्यासाठी शहरात धारण तलाव तयार करायचं, पॉन्ड्स बांधायचे, त्यानंतर शहराचे योग्य नियोजन करा, म्हणजे कुठेतरी जे उगाच बांधकाम चाललेलं आहे, जिकडे पाणी झिरपतं त्या जागा आहे, तिकडचं बांधकाम जे आहे ते तुम्ही थांबवा, त्वरित थांबवा, झालं असेल तर पाडा. अशा प्रकारचे एक तुम्हाला उपाययोजना दिली होती. त्याशिवाय पाणी वाहून जाण्याच्या नैसर्गिक मार्गावरील अतिक्रमणे हटवा, ही एक होती. पावसाचे पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग विकास आराखड्यात नोंदवा. आता यांचा विकास आराखडा कुठे, हा दुसरा प्रश्न. आणि विकास कशा पद्धतीने होतोय, म्हणजे एकूण आरोप होतात विरोधकांकडून, हे आरोप होतात की बिल्डर्स जे आहेत त्यांच्या घशामध्ये जागा जे आहे ते घालायचं काम इथे चालतं. म्हणजे एकूण भूमाफिया किती ऍक्टिव्ह आहे याचे आरोप झालेले आहेत. याच्या बातम्या देखील तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही वसई विरारमध्ये राहता, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. शिवाय पाणी मार्गाच्या आजूबाजूला कोणत्याही नवीन बांधकाम परवाने देऊ नका, अशी देखील एक सूचना करण्यात आली होती. मोकळ्या जागा आणि आसपासच्या गावांमधील पुराचे पाणी तलावांमध्ये वळवा, म्हणजे एकूण जे पाणी जिथून जाण्याची ठिकाणं आहेत त्याला एकात्मिक करा. म्हणजे मी तुम्हाला तलाव सांगतो, माझ्या घराबाहेरच आहे, तुम्ही देखील जर म्हाडा परिसरामध्ये किंवा त्या परिसरामध्ये राहत असाल तर तुम्हाला दिसेल एक तलाव आहे, तलाव नाही माफ करा, एक नाला आहे. तो नाला पुढे जाऊन नेमका कुठे जातो, कुठे मर्ज होतो हे देखील कळत नाही, अशी परिस्थिती त्या नालाची आहे. मला दिसतोय तो नाला जवळपास सगळ्या बिल्डिंग्सवर पसरलेला आहे. पुढे जाऊन ना त्याला एक काय म्हणतात, एक बांधणी केलेली आहे, ना त्याला कोणती भिंत लावलेली आहे. म्हणजे तो नाला आहे का नदी आहे हे पुढे जाऊन कळतच नाही, अशी परिस्थिती त्या नाल्याची आहे. म्हणजे एकूणच ज्या जागा आहेत त्या प्रॉपर, म्हणजे एकात्मिक नाला तयार करणं, ही जबाबदारी जी आहे ती नीरा IIT अहवालाने सरकारला, प्रशासनाला तिकडे दिली होती. पुढची इमेज मी एक अजून दाखवतो. आता नीरा IIT या अहवालाला लागणारा खर्च किती होता, तर 300 कोटी रुपयांची गरज या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी होती. एकूण यामध्ये 117 कोटी रुपयांचा प्रस्ताव हा सरकारकडे तेव्हा, म्हणजे 2023 पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे आता 4 वर्ष उलटली असतील, त्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे, तेव्हा हा अहवाल आलेला. आणि त्यावेळेला सांगितलेलं देखील की एवढ्या कोटींचा प्रस्ताव हा सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. मात्र त्या प्रस्तावानंतर त्याचं काय झालं, ते पैसे आले का, किंवा त्या पैशाचा कसा वापर झाला, की काय झालं, हे आज ते पुरामुळे आपल्याला दिसतंय. एकूण आता किमान 300 कोटी जे आहे ते खर्च करणं अपेक्षित आहे. आता हे 300 कोटी जे आहेत ते खरंच खर्च होऊ नाही शकत का? महापालिकेमधून हे काम राबवले जाऊ शकत नाही का? म्हणजे हे जे पैसे आहेत ते सरकारकडून येण्याची वाट पाहायची खरंच गरज होती का? आज वसई विरार महानगरपालिकेचा 4000 कोटींहून अधिकचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून हे राबवता आलं असतं की नाही? पण नाही. यामध्ये आता काय काय चालतं हे वेगळं सांगायला नको, तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्हाला सगळं यामधलं माहिती आहे की कशा प्रकारे एखादा निधी आला तर त्याचा कारभार होतो. पुढे मी दाखवतो. आता हे झालं निरी IITचा अहवालाबाबत. मात्र नॉर्मल जी उपाययोजना आहे, जी आता परिस्थिती वसई विरारकर भोगतोय, त्यावरती देखील आपल्याला काहीतरी करता आलं असतं की नाही? पुढचं व्हिज्युअल दाखवतो मी तुम्हाला. हे आज ट्रॅक्टर मधून जात आहेत लोक. हे ट्रॅक्टर प्रति व्यक्ती म्हणजे 30 ते 40 रुपये जे आहेत ते घेतात, म्हणजे आगाशीवरून जायला, तिथून यायला, एवढे पैसे हे प्रति व्यक्ती घेतले जातात. आणि म्हटलं जातं जेव्हा वसई विरारची जी ट्रेन बंद होती तेव्हा याच लोकांनी वसईपासून ते विरारपर्यंत 500 रुपये एका व्यक्तीकडून घेतलेले आहे फक्त प्रवास करायला. नाईलाज होता, करावं लागलं, लोकांनी दिले देखील तेवढे रुपये. मात्र हे वसई विरारचं जे चित्र आहे, हे ट्रॅक्टर आज वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीची प्रवासी एक व्यवस्था आहे, तुम्हाला ती व्यवस्था माहिती आहे. पिवळी बस आहे, ती बसची आता काय अवस्था आहे ते देखील तुम्हाला माहिती आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे एकूण त्या आता बस पुराच्या पाण्यामध्ये नाहीच चालत. मात्र हे ट्रॅक्टर जे आहे ते प्रायव्हेटमध्ये चालवले जातात. आज जर वसई विरार मधल्या एका नेत्याने ठरवलं असतं की मी ही व्यवस्था फुकट पुरवतो, तेवढे पैसे नसतील का यांच्याकडे? नक्की असतील, त्यांनी ही व्यवस्था पुरवली असती. मात्र ह्या सगळ्या प्रवाशांना म्हणजे फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपायी त्यांचे पैसे खर्च करून हे अशी पाण्यातून वाट करून ट्रॅक्टर काढून हे त्यांना जावं लागतं. आज मी तुम्हाला वसई विरार मधला तुम्हाला ब्रिज माहिती असेल, स्कायवॉक जो आहे, स्टेशन लगतच आहे हा स्कायवॉक. या स्कायवॉक वरून किती वर्ष झाले तुम्ही
प्रवास नसेल केला, तुम्हाला आठवतंय? जवळजवळ 2 ते 3 वर्ष हून अधिक मे बी हा जो आहे हा स्कायवॉक हा बंद पडलेला आहे. आज हा स्कायवॉक फक्त त्या पेट्रोल पंपच्या इथे खाली उतरतो विरार वेस्टला. तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही याने प्रवास केला असेल. हा जो स्कायवॉक त्यांनी ठरवला असता, एका वेळेमध्ये त्यांनी पुढे पेट्रोल पंपच्या पुढे नेला असता, आगाशीपर्यंत नेला असता, तर जी चालणारी व्यक्ती होती ना आज पाण्यातून, एवढ्या पाण्यातून जे तरंगत येत आहेत, त्यांच्यासाठी तो फायदेशीर असता. मात्र इथेच हा पेट्रोल पंपला इथे चालू होणारा इथेच बंद पडलेला आहे. हा स्कायवॉक पुढे वाढवता येत नाही यांना. ही प्रशासनाची एकदम हलगर्जीपणा आहे, तोच हा सगळा दिसून येतोय. या हलगर्जीपणामध्ये आपला जीव जो आहे तो कशा प्रकारे जातोय, म्हणजे लहान चिमुरडा वाहून गेलाय हो त्या पुराच्या पाण्यामध्ये. काही पडलेलं नाही. कोणता नेता पुढे आला जे आता, म्हणजे जेव्हा ही सगळी परिस्थिती आली त्यावेळेला उथल पाण्यामध्ये जाऊन पाहणी करून त्याचे व्हिडिओ टाकून काही होणार नाहीये. हे जेव्हा करायला हवं होतं तेव्हा तुमच्याकडे एवढ्या वर्षाची सत्ता होती, तेव्हा हे करायला हवं होतं. एकूण कोण जबाबदार आहे, किती काय काय झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण जोपर्यंत एक जनता म्हणून जाब विचारत नाही तोपर्यंत हे सुरू राहणार आहे. त्यामुळे आपल्याला सुज्ञ असणं गरजेचं आहे. आज कित्येक वर्ष आपण यातून प्रवास करतोय. तुम्ही ठरवायचंय की नेमकं यावरती कशा प्रकारे जाब विचारला पाहिजे प्रशासनाला, कशा प्रकारे या संपूर्ण आज जर मुंबईमध्ये बघितलं तर विरोधक देखील तितका आक्रमी आहे, पण आपण पाहतोय विरोधकही इकडे आक्रमक दिसत नाहीये. ही वसई विरारची परिस्थिती आहे. तुमच्यासाठी कोणही इथे एकूण उत्तर द्यायला किंवा प्रश्न विचारायला समोर येणार नाहीये. तुम्हीच आहात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे प्रश्न आपल्यालाच उचलावे लागतील. तुम्ही सांगा यावरती काय केलं पाहिजे, एकूण याची जबाबदारी कोणाची आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.